पण आम्हाला जाईच तो असं कुठंतरी वाटायचं, खोटं असावं, ते असावे, किंवा ॲडमिट केलेलं असावं, उपचार सुरू असावे, असं काहीतरी परत तिकडून फोन यावा. पण तसं काय आम्ही तिकडे पोचेस्तोवर काही फोन आला नाही. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. मग तिथपर्यंत अनेक जे जवळजवळचे होते सगळे ते तिथं पोचलेले होते, कारण आम्हाला 5-5.5 तास पोचायला लागणार होते. आणि आम्ही तिथं पोचायच्या आधी पुण्यातले वगैरे जवळचे जे आहेत, बाजूच्या ह्याच्यातले आहेत, ते सगळे तिथे पोचले होते. दत्ता मामांचंही ते, कारण तिथं लवकर पोचल्यामुळे त्यांचा फोन झाला होता. सुनील अण्णाचा, टिंगरे अण्णाचा, अनेकांचे तिथे फोन आले. पण हॉस्पिटलला गेल्यानंतर आम्ही तिथे वॉर्डमध्ये असताना धाडस होत नव्हतं असं. म्हणजे आपण ज्या वेळेला आपलं म्हणजे सर्वस्व हे गमावतो आणि ते असं तिथं पडद्याच्या पलीकडे ते आहे, मला वाटतं त्या क्षणापेक्षा जास्ती म्हणजे वेदनादायी काय असू शकत नाही. मग आम्ही बराच वेळ तसेच सगळे एकमेकांना सावरत तिथं, कारण त्यांचं अशा पद्धतीनं अचानक आमच्यातनं निघून जाणं हे मान्य आपण कसं करावं. एक एक वर्तुळ असतं, ते वर्तुळ कधी पूर्ण होतं, ज्या वेळेला आपण ती व्यक्ती आपण हसत खेळत बघितलेली असते आणि तीच ती एक मेमरी आपल्या ह्याच्यामध्ये असते ना. आणि त्यांना असं अचानकपणे हे करणं, आणि त्यांना आम्ही शेवटच्या ह्याच्यात बघूही शकलो नाही, तर ते वर्तुळ कंप्लीट होणार कसं. सो आमच्यासाठी ते 27 तारखेपर्यंत जे आहे त्यांच्या, तर त्या पद्धतीनं आहे.